नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बेबडे। आज धामणगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्रभाऊ जगताप तसेच शेतकऱ्यांची कळवारी आणि लोकनेते म्हणून संपूर्ण विदर्भात आणि धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये गणले गेलेले शेतकऱ्यांची कळवारी म्हणून माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या क्षणी अनेक कार्यक्रम घेण्यात आले आणि अनेक कार्यक्रम घेण्यात असल्याचं शालेय उपयोगी वस्तू विद्यार्थ्यांना वाटप केले, ग्रामीण रुग्णालय चांदुरेलीमध्ये फळ वाटप केले इत्यादी अनेक कार्यक्रम धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये सध्या तरी सुरू आहे। अशातच सुरू असताना आपल्यासोबत त्यांचे चिरंजीव परीक्षित जगताप आपल्यासोबत आहेत। आज भाऊचा वाढदिवस आहे वीरेंद्रभाऊ जगताप यांचा आणि तुम्ही त्यांचे चिरंजीव आहे आणि तुम्हाला एक काँग्रेसमध्ये एक मुख्य पद आहे, काय सांगाल आणि कुठलं पद आहे? नाही, आता मी युवक काँग्रेसचा प्रदेश महासचिव आहे आणि 11 ऑगस्ट म्हणजे वीरेंद्रभाऊंचा वाढदिवस। तसंच आमचे काँग्रेस पक्षाचे गटनेते अनिसभाई सौदागर, नगरसेविका कीर्तिताई इमले आणि आमच्या मित्र परिवाराचे सदस्य अभिजित देशमुख या सगळ्यांचा वाढदिवस आजचे दिवस आहे। तसंच वाढदिवसाच्या निमित्त दरवर्षी वेगवेगळे उपक्रम मित्र परिवारातर्फे राबवण्यात येतात। त्या अनुषंगाने यावर्षी एक नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे की चांदूर रेल्वे शहरातील सर्व शाळांमधील जे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश मिळालं आहे असे विद्यार्थी आणि त्यांचे पालक आणि त्यांचा शिक्षक यांचा सत्कार एक सोहळा आम्ही इथे आज आयोजित केला आहे। तो सोहळा आता इथे सुरू आहे। या सोहळ्याच्या माध्यमातून अशा सर्व विद्यार्थी आणि पालक आहे त्यांचं एक जो आहे मनोबल वाढवण्याचा उद्देश आमचा आहे की आपल्या चांदूर रेल्वे शहरातून अनेक चांदूर शहरातील जे आपले प्रतिभावान विद्यार्थी आहेत त्यांना एका प्रकारे त्यांचं मनोबल वाढवणं या दृष्टीने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे। सर्व वीरेंद्रभाऊ जगताप मित्रमंडळाच्या सदस्यांनी याच्यामागे मोठी प्लॅनिंग केली, सर्वांनी परिश्रम घेतले आणि त्याचा फलस्वरूप म्हणून आज मोठ्या संख्येने शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित आहे। आज धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांचा वाढदिवस त्या निमित्ताने अनेक कार्यक्रम राबवण्यात आले आहे, काय सांगा आणि कुठे कुठे राबवण्यात येत आहे? आज वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव तालुका येथील माहुली चोर येथे विमा शिबिर राबवण्यात आले आहे। तसेच धामणगाव रेल्वे येथे रक्तदान शिबिरसुद्धा घेण्यात आले आहे। हा आमचे नेते वीरेंद्रभाऊ यांचा 64वा वाढदिवस आहे आणि तो आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो। माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांचा वाढदिवस आहे आणि या ठिकाणी मोठ्या उत्सव साजरा केला आणि तुमचा पण आज वाढदिवस आहे, काय सांगणार? सर्वात आधी मी सगळ्या गावाच्या लोकांना धन्यवाद म्हणेन। ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या ते सर्व लोकांसाठी मी मनपूर्वक धन्यवाद म्हणते। आणि विशेष म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट, आज वीरेंद्रभाऊ जगताप यांचा वाढदिवसानिमित्त आम्ही सकाळी ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटपाचे प्रोग्राम घेतले। त्यानंतर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तच जे आहे शैक्षणिक गौरव जो कार्यक्रम घेतला आहे, विद्यार्थ्यांचे जे शिष्यवृत्ती धारक आहेत त्यांचा सत्कार घेऊन आम्ही हा प्रोग्राम घेतला आहे। आणि सध्याच आम्ही ते एक हुतात्मा स्मारक जे आपले नगरपरिषदची लायब्ररी आहे तिथेही बुक डोनेशनचा प्रोग्राम ठेवला आहे आणि भरपूर बुक्स सगळ्यांनी मिळून ते डोनेट केले आहेत। मेरे जन्मदिन से ज़्यादा मेरे नेता माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्रभाऊ जगताप का इनका जन्मदिन मेरे लिए बहुत महत्व की बात है। इनका जन्मदिन मनाए कहने का मतलब हम दोनों का भी जन्मदिन मनाया जाता है। और इस जन्मदिन के मौके पर यह कहना चाहता हूँ, जिन 110 बच्चों ने स्कॉलरशिप का एग्ज़ाम दिया है, अगले साल में 120 की जगह 240 होना चाहिए। और इससे बच्चों का कैसा हौसला बढ़ता है, एक बच्चा दूसरे के बच्चे को देखता है कि मैं भी आगे बढ़ूँ, मैं भी और मेहनत करूँ, और वो बच्चा भी आगे चल के मेहनत करता है और वो बच्चा कामयाब होता है। इसलिए मैं तमाम बच्चों से कहना चाहता हूँ कि आप मेहनत करो और आगे बढ़ो। जय हिंद, जय भारत। आज 11 ऑगस्ट धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे माजी आमदार प्राध्यापक माननीय वीरेंद्र जगताप साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी गुणवंताचा सत्कार अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। दरवर्षीच जन्मदिनानिमित्त विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात। या उपक्रमापैकी एक चांगला उपक्रम आपण आणखी चांगला राबवला पाहिजे
या दृष्टिकोनातून चांदूर रेल्वे शहरामध्ये जेवढे काही शाळा असतील त्या शाळेतील जे विद्यार्थी आहे गुणवंत विद्यार्थी, त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, त्यांना प्रमाणपत्र देऊन, त्यांना शील्ड देऊन त्यांचा एक वेगळा आगळा असा सत्कार करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर काही त्या निमित्तानं काही नवनिर्वाचित नगरसेवकांचा सुद्धा सत्कार करण्यात आलेला आहे. अशाच प्रकारचे जर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केल्या गेले तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या गावाच्या दृष्टिकोनातून ह्या व्यवस्थित होऊ शकते. त्याचबरोबर लायब्ररीमध्ये पुस्तकाचं वाटप हा देखील एक अतिशय चांगला उपक्रम या दिनानिमित्त या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. असे कार्यक्रम जर शहरामध्ये होत राहिले तर विद्यार्थ्यामध्ये एक स्पर्धा निर्माण होईल आणि विद्यार्थ्यांना आपल्या भावी जीवनामध्ये यश संपादन करण्याकरता एक चांगला उपक्रम म्हणून हा राहील असं माझं मत आहे.